बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा एकनाथ शिंदेकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही आणि त्यांना असं वाटत असेल की मी हिंदू हृदय सम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती याच्यामध्ये आहे। मुळात बाळासाहेबांनी कोणाची लाचारी पत्करायला स्वीकारलं नाही। आज जो काय बूटचाटेपणा चाललेला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता। भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अधपतन आणि हे उघड्या डोळ्यानं पाहणारे हे लाचार राज्यकर्ते ज्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो। एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखांचे वारसदार नाहीत। एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत। जयचंद ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलंय आपली कातडी वाचवण्यासाठी। हे महाराष्ट्राला माहिती आहे। तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं, संस्था विकत घेणं, मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं, याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे। मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो। बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली भाषणे त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करतायत, जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवाय फोडा झोडा राज्य करा। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली। पुरी पुराणामध्ये एक सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती, ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही। शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते, लोक शिर्डीलाच जातात। पंढरपूर प्रति पंढरपूर असतं, लोक पंढरपूरलाच जातात। विठोबा, या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत, एक मातोश्रीवरती होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे। बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असतील ती तात्पुरती आहेत। तेव्हा एकनाथ शिंदेचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा। स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाहीत हे पण तुम्हाला मी सांगतो, कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे। त्याचा त्यांनी विचार करावा। नाही, मी नाव घेतो का? ज्या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत, म्हणजे एका राज्याला भविष्यात 3 मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे। वजन कमी झालं की काय मुख्यमंत्री? नाही, मला वजन होतं कुठे यांचं? हे टायर मध्ये हवा भरतात ना सायकलच्या, ते पंप असतो ना, तसे अमित शहाने भरलेले पंपातून हवा केलेले नेते आहेत। हिंदू हृदय सम्राटांनी यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती। आता काय आहे?